तर तुम्ही पाहू शकता, पाहताच क्षणी तोंडाला पाणी येईल असं सांबार या ठिकाणी तयार झालेलं आहे। अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं हे सांबार झालेलं आहे। नक्की ट्राय करून बघा। चला तर मग ही रेसिपी कशी तयार करायची ते आपण पाहूया। सांबार करण्यासाठी इथं थोडीशी चिंच आणि गूळ घेतलेला आहे, तो एकत्र आपण भिजत टाकू। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण भिजत ठेवू, थोडंसं चिंच आणि गूळ। आता आपण सांबार मसाला तयार करणार आहोत। त्याच्यासाठी इथं काही मसाले घेतलेले आहेत आणि ह्याच्यापासूनच आपण सांबार मसाला तयार करणार आहोत। इथं धने घेतलेत, थोडेसे जिरे, इथं थोडीशी मेथीच्या बिया घेतल्यात, ही बेडगी मिरची घेतली आहे, तमालपत्र, चक्रफूल, हे दालचिनीचे काही तुकडे, ही काळी मिरी, लवंग आणि ही हिरवी विलायची। आता हे सर्व आपण थोडंसं भाजून घेऊ। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। आता याच्यापासून आपण होममेड असा सांबार मसाला तयार करून घेऊ। आता हे सर्व मसाले जे आहेत ते थोडेसे गरम करून घेऊ आपण तव्यामध्ये। तर इथं आपले सर्व मसाले जे आहेत ते चांगले भाजलेले आहेत, थोडेसे भाजून घेतलेत। आता याचे मिक्सरवरती चांगली फाईन पावडर तयार करून घेऊ। इथं आपला सांबार मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आणि असा होममेड सांबार मसाला जो आहे तो तयार करून घ्यावा। आता हे सांबार करण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही मिक्स डाळ देखील घेऊ शकता हे सांबार करण्यासाठी। आणि आता ही तुरीची डाळ अर्धा तास तरी भिजत ठेवावी। अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवू नये तुरीची डाळ। अर्धा तासच ही तुरीची डाळ चांगली भिजवून घ्यावी। आता याच्यामध्ये पाणी ओतून ही तुरीची डाळ जी आहे ती भिजत ठेवावी अर्धा तास। आता ही तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर असं पाणी थोडंसं ठेवून अर्धा तास भिजत ठेवावी। तर इथं अर्धा तास झालेला आहे डाळ ही भिजत ठेवलेली। आणि इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत आपलं सांबार करण्यासाठी। त्याच्यामध्ये हा भोपळा आहे, ही शेवग्याची शेंग चिरून घेतली, बटाटा आहे आणि हा लाल भोपळा आहे, त्याला काशीफळ भोपळा म्हणतात। तुम्हाला ज्या पण भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ह्या भाज्या ज्या आहेत ते सांबार करण्यासाठी घेऊ शकता। आणि आता ह्याच्यापासून आपण सांबार तयार करून घेणार आहोत। आता हे सांबार करण्यासाठी इथं भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमचे। आता ह्याच्यामध्ये तेल गरम झालं की थोडंसं जिरे टाकून घ्यावं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकावं मोहरी, चांगली तडतडून द्यावी मोहरी। जिरे आणि मोहरी टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकावा थोडासा हिंग। हिंगामुळे आपलं सांबार जे आहे ते खूप टेस्टी असं होतं, म्हणून थोडासा हिंग टाकून घ्यावा याच्यात। आता याच्यामध्ये टाकावं कांदा। इथं 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत चिरून, ते कांदे टाकून घ्यावे याच्यात। याच्यामध्ये कांदा टाकून झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यावा। कढीपत्त्याने आपले सांबार खूप छान टेस्टी होतं, तर त्याच्यासाठी कढीपत्ता टाकून घ्यावा। कांदा थोडासा भाजला की याच्यामध्ये टाकावं लसूणची पेस्ट। तुम्ही खात असाल तर लसूणची पेस्ट टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल। त्या एकत्र चांगलं भाजून घ्यावी ही लसूणची पेस्ट। लसूणची पेस्ट तेलात थोडी भाजली की याच्यामध्ये टाकावं टोमॅटो। इथं मी 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते टोमॅटो टाकून घ्यावी त्याच्यात। आता टोमॅटो तेलामध्ये चांगली तळून द्यावी। आता तेलामध्ये टोमॅटो चांगलं शिजावं त्याच्यासाठी याच्यावरती टाकावं थोडंसं मीठ, म्हणजे आपलं टोमॅटो पटकन शिजलं जातं। तर इथं आपली टोमॅटो जे आहे ते तेलात चांगले तळले गेलेले आहे। आता याच्यामध्ये टाकावं 2 चमचे लाल मिर्च पावडर। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। इथे मी 2 चमचे टाकून घेणार आहे। तर हे 2 चमचे लाल मिर्च पावडर टाकली। त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकावी अर्धा चमचा हळद। आता इथं तेलामध्ये टाकावा हा आपण बारीक करून घेतलेला सांबार मसाला जो आहे तो टाकून घेतला ह्याच्यात, आणि ह्याच्यातला थोडासा सांबार मसाला काढून ठेवावा। आता सांबार मसाला टाकून झाला की आपण चिंचगुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यावं ह्याच्यात। आता इथं आपण कुकरचा वापर करत नाही, त्याच्यामुळे इथं पाणी टाकून घ्यावं अगोदर। तुम्हाला सांबार किती घट्ट पातळ हवं आहे तेवढ्या प्रमाणात इथं पाणी टाकून घ्यावं।
आता याच्यामध्ये टाकावी थोडीशी कसुरी मेथी बारीक करून घेतलेली. आता हे पाणी चांगलं उकळून द्यावं. चांगली उकळी आली पाहिजे पाण्याला. आता इथं पाणी उकळायला सुरुवात झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकावं आपण जी भिजत घातलेली तुरीची डाळ आहे ती टाकून घ्यावी. इथं उकळत्या पाण्यामध्ये तुरीची डाळ टाकली, कारण आपण इथं कुकर वापरत नाही. तर आपण इथं गरम पाण्यामध्ये ही तुरीची डाळ टाकून घेतली भिजवलेली, कारण आपण इथं कुकर वापरत नाही. आणि गरम पाण्यामध्ये तुरीची डाळ टाकली तर पटकन शिजली जाते आणि चांगली शिजते डाळ, म्हणून इथं गरम पाण्यामध्ये मी तुरीची डाळ टाकून घेतली. आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्याव्यात. आता ह्या चिरून घेतलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत ती ह्याच्यामध्ये टाकून घ्याव्यात डाळ टाकल्यानंतर. तर इथं सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत. आणि आता शेवटी टाकावं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कारण आपण अगोदरही मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यावं. आणि आता हे चांगले आपल्या सर्व भाज्या आणि डाळ जी आहे ती चांगली शिजून द्यावी. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्या सर्व भाज्या आणि डाळ जी आहे ती चांगली शिजून द्यावी. इथं आपलं एक 15 ते 20 मिनटं ह्या भाज्या शिजल्यानंतर आपलं सांबार या ठिकाणी छानपैकी तयार झालेलं आहे. कुकरमध्ये जास्त ओव्हर कुक होतं, भाज्या खूप शिजल्या जातात, त्याच्यामुळे असं सांबार जे आहे ते खूप छान असं तयार होतं. भाज्याही जास्त शिजल्या जात नाहीत आणि त्याची चवही खूप छान लागते. तर इथं आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता याला रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखा जे आहे ते याला चव येण्यासाठी याला आपण थोडासा तडका देऊन घेऊ. हे सांबार करते वेळी तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही थोडी घट्ट जर वाटली तर ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकावं आणि त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करून घ्यावी. आता इथं मला गरज लागत नाही आहे, असं एवढ्या प्रमाणात हे सांबार जे आहे ते पातळ ठेवावं. आता इथं आपलं सांबार जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपल्या सांबारला रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी इथं तडका देण्यासाठी भांड्यामध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात टाकावी थोडीशी मोहरी चांगली तडतडून द्यावी. मोहरी तडतडली की इथं बेडगी मिरची घेतलेली आहे, तर मिरची टाकून घ्यावी तेलात. आता याच्यामध्ये टाकावा कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे आपल्या सांबारला छान टेस्ट येते. आता गॅस बंद करून घ्यावा. आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपण सुरुवातीला जो सांबार मसाला तयार करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकावा. इथं गॅस बंद करून घेतला कारण आपला सांबार मसाला करपू नये म्हणून. आता हे सर्व चांगलं एकत्र करून घ्यावं. आता आपण जो तडका तयार केलेला आहे तो टाकून द्यावा ह्याच्यात, सांबार आपण तयार केले त्याच्यामध्ये. आणि इथं आपलं रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखं जे आहे ते सांबार या ठिकाणी तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.